डॅडा ऑफिसमधून आले की टिफिन बॉक्स काढून ठेवायचं काम आर्यनचं असतं. त्यानंतर मग मी घरातील थोडीफार कामं आवरली, थोडंसं स्वयंपाकाचं प्रिपरेशन केलं आणि इव्हिनिंगच्या वेळेस आर्यनला गार्डनला घेऊन गेली. आर्यन्स थोडा वेळ गार्डनमध्ये खेळला आणि नेहमीप्रमाणे आम्ही सोसायटीच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला गेलो, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी. घरी आल्यानंतर मला बनवायचे होते उकडीचे मोदक आणि खोबरं काढायची एवढी सोपी पद्धत तुम्हाला माहीत आहे का? तर काय करायचं, नारळ फोडायचा आणि या प्रकारे गॅसवर 2-3 मिनिट छान भाजून घ्यायचा. त्यानंतर खलबत्त्याच्या दांड्याच्या साहाय्याने त्याला वरतून थोडंसं मारायचं, जेणेकरून या प्रकारे ते खोबरं त्यापासून वेगळं होतं. तर ही खूप सोपी पद्धत आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा. इथे माझं छान सारण रेडी होतं. दिवाबत्तीची वेळ झाली होती, सो दिवा लावला आणि आता घेतली होती मी उकड काढायला. आता उकडीच्या मोदकांची रेसिपी काही मी शेअर करत नाही, याआधी एका शॉर्टमध्ये शेअर केली आहे, नक्की एकदा चेकआउट करा. त्यानंतर इथे मस्त माझे उकडीचे मोदक बनवून रेडी होते. आमच्याकडे चंद्र काही दिसत नाही, त्यामुळे मग घरातच आरती वगैरे केली आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही आमचं जेवण केलं. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.